नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण भारत सरकारच्या विविध योजनांच्या कार्डची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हे कार्ड जर तुमच्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे। हे कार्ड जर असतील तर तुम्ही भारत सरकारच्या नवनवीन योजनांचे लाभ घेऊ शकता। त्यामुळे हे कार्ड तुमच्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे। हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही, अगदी काही मिनिटातच तुम्ही हे कार्ड काढू शकता। तर ते कोणकोणते कार्ड आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया ते कार्ड कोणकोणते आहेत। तर मित्रांनो, पहिला कार्ड आहे आधार कार्ड। आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे हे आपण सगळेच जाणतो। या कार्डवर तुमची वैयक्तिक माहिती असते, जसे तुमचे नाव असते, पत्ता, फोटो इत्यादी नोंदवलेले असते। हे कार्ड बँक खाते खोलण्यासाठी, सबसिडी घेण्यासाठी आणि अनेक सरकारी योजनांसाठी आवश्यक असते। तुम्ही ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, हे कार्ड सर्वांकडे असणे खूप महत्त्वाचे आहे। दुसरा आहे पॅन कार्ड। हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्यासाठी, बँकेत FD करण्यासाठी आणि काही आर्थिक व्यवहारासाठी लागतो। या कार्डची आवश्यकता कुठे लागते तर ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि पॅन कार्ड कसे सुरक्षित ठेवावे, तर या कार्डची आवश्यकता कुठे लागते तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या कार्डचा उपयोग केला जातो। तर तिसरा आहे मतदान ओळखपत्र। मतदान ओळखपत्र तुम्ही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे। याचा वापर करून तुम्ही मतदान प्रक्रियेत आपला हक्क दाखवू शकता। तर हे कार्डसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आणि चौथा आहे ड्रायव्हिंग लायसन। मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन हा तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याचा पुरावा आहे। तुम्हाला कायदेशीर पद्धतीने रस्त्यावर वाहन चालवायचे असेल तर ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे। पाचवा आहे रेशन कार्ड। सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नधान्य व इतर वस्तूचे वितरण सरकारी सबसिडी योजनांसाठी, विशेषतः गरीब रेषेखालील कुटुंबांसाठी राशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात खाद्यवस्तू मिळवता येतात। या कार्डवर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असते। सहावा आहे पासपोर्ट। पासपोर्ट तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरू शकता। या कार्डचा अर्ज प्रक्रिया, नूतनीकरण प्रक्रिया आणि काही अपडेट्स असतात। सातवा आहे आरोग्य विमा कार्ड। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासारख्या कार्ड तुम्हाला आरोग्य विमाचा लाभ देतात। तुम्हाला वैद्यकीय उपचारांची गरज असेल तर या कार्डचा वापर केला जातो। आठवा आहे ESIC कार्ड। हे कार्ड तुम्हाला विविध आरोग्य लाभ देतो। विशेषतः वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी ESIC कार्डचे फायदे आहेत। नववा आहे पेन्शन कार्ड। पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला पेन्शन कार्ड आवश्यक आहे। सरकारी पेन्शन योजनांसाठी या कार्डची आवश्यकता असते। दहावा आहे नरेगा जॉब कार्ड। या कार्डमुळे ग्रामीण भागात काम मिळवणे सोपे झाले आहे। अकरावा आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। महाराष्ट्रातील लोकांसाठी असलेला हा कार्ड ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य योजनांचा फायदा देतो। बारावा आहे EPFO UAN कार्ड। तर ऑर्गनायझेशनचा UAN नंबर जो नियोक्त आणि कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। तेरावा आहे पेन्शन पेमेंट ऑर्डर। निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी PPO कार्ड खूप महत्त्वाचे आहे। पेन्शनमध्ये ट्रॅक आणि रेकॉर्ड करण्यासाठी या कार्डची गरज असते। चौदावा आहे शिवभोजन कार्ड। महाराष्ट्राच्या शिवभोजन योजनेचा कार्ड जो दररोज अन्न पुरवठ्यासाठी उपयुक्त आहे। हा कार्डसुद्धा खूप फायदेशीर आहे। 15वा आहे कृषी क्रेडिट कार्ड। कृषी क्षेत्रात या कार्डचा उपयोग कर्ज घेण्यासाठी होतो। कृषी आणि शेती संबंधित योजनांमध्ये या कार्डचा खूप फायदा आहे। तर मित्रांनो, हे सगळे कार्ड तुमच्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचे आहे। जर हे कार्ड असतील तर तुम्हाला सरकारी योजनांमधून खूप फायदा मिळू शकतो। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।